मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी। मुंबई एसी लोकल सेवेबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत महत्त्वाची माहिती दिली। मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या एसी ईएमयू गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत 2024-25 मध्ये सुमारे 30% वाढ झाली। तसेच 15 डब्यांच्या ईएमयूसाठी 34 स्थानकांवर प्लॅटफॉर्म विस्ताराचं काम हाती घेण्यात आलं आहे। प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यासाठी 19,293 कोटी रुपये खर्चासह प्रत्येकी 12 डब्यांच्या 238 गाड्यांना मंजुरी देण्यात आली आहे। या आठवड्यातल्या भारत सरकारच्या अपडेट जाणून घ्यायच्यात, मग पाहत रहा दिल्ली ते मुंबई ही न्यूज रील। भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय सर्वोत्कृष्टता केंद्राच्या खेलो इंडिया बहुउद्देशीय सभागृहाचा कोनशिला समारंभ 8 फेब्रुवारी रोजी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते पार पडला। टाटा समाज विज्ञान संस्थेने 90व्या वर्षपूर्तीनिमित्त टीस ग्लोबल या उपक्रमाची सुरुवात केली आहे। सीजीएसटी ठाणे शाखेने 172 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघडकीस आणलंय। या घडामोडींबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची आहे तर मग कमेंटमध्ये न्यूज लिहा आणि आम्ही तुम्हाला त्याची लिंक मेसेजमध्ये पाठवू। आणि हो, PIB मुंबईला फॉलो करताय ना?